उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतील वडोलगाव येथे उल्हासनगर महापालिका आणि ठेकेदाराच्या कामचुकारमुळे एका वयोवृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाल्याची संतापजनक घटना समोर आली असून रस्त्याच्या मध्यभागी ड्रेनेज आणि चेंबर लाईनसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे पडलेल्या खड्ड्यात पाय अडकून यशोदाबाई सिद्धार्थ जाधव या वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्यात। मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट 2026 रोजी यशोदाबाई जाधव या रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात त्यांचा पाय अडखळल्यानं त्या जोरात कोसळल्या। या अपघातात त्यांच्या हाताचे बोट मोडले असून पायालाही दुखापत झाली असून स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी उल्हासनगर 3 येथे KSN हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय। काही महिन्यांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागात रस्त्याच्या कामाचं उद्घाटन केलं होतं, मात्र रस्त्याच्या मध्यभागी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदकाम केल्यानंतर हे काम तसेच रखडून ठेवण्यात आले। त्यामुळे या परिसरात सतत चिखल, माती आणि खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे। वडोल गावातील या मुख्य रस्त्यावरून दररोज वयोवृद्ध नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांची मोठी ये-जा असते। यापूर्वीही अनेक नागरिक येथे अडखळून पडले होते, मात्र कोणाला गंभीर इजा न झाल्यानं महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले। परंतु आज घडलेल्या गंभीर दुर्घटनेमुळे स्थानिक रहिवाशांचा संयम सुटला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या धोकादायक खोदकामाबाबत आणि रस्त्याच्या दुर्दशेबाबत संबंधित ठेकेदाराकडे अनेकदा तोंडी तक्रारी केल्या, मात्र ठेकेदाराने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। त्याच्या या हलगर्जीपणामुळेच आज या निष्पाप वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। या दुर्घटनेमुळे महापालिकेचा बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अपघाताला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीनं कडक कारवाई करण्यात यावी। हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून रहदारीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी या परिसरात नागरिकांकडून केली जाते। स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनल, अशोक शिरसाट, अंबरनाथ।